मनोजराव, मागच्या वेळी ज्यावेळी तुम्ही मुंबईकडे येण्यासाठी निघालेला होता, त्या तुमचा जो सगळा काही प्रवास होता आंदोलनासाठी मुंबईपर्यंतचा, त्यावेळी तुम्ही सरकारच्या प्रतिनिधींना भेटत होतात आणि त्यांच्याशी बोलत होतात. मात्र यावेळी तुम्ही असं म्हटलेलं आहे की मी आता थेट बोलणार नाही, आम्ही थेट मुंबईला येऊ, आदल्या दिवसापर्यंत तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा असेल तर घ्या, एकदा मी निघालो की थांबणार नाही. हीच तुमची भूमिका अजूनही कायम आहे का आणि याच्या मागे काय नेमकी तुमची भूमिका आहे? नाही, आता काय करणार सांगा, काय करणार? परिस्थितीच जर यांनी विनाकारण लोकशाही मार्गाने सगळ्या गोष्टी करून जर जमतच नसतील तर आम्ही काय करणार आता? कारण आम्ही चर्चेला त्यांना कधी नाही म्हणलो का? आणि चर्चा कव्हर करायच्या आता 2 वर्ष झाले ना. चर्चा ते लेखी कटाळा आला ना, मला इकडं पार पोराला फाशी घ्यायचे वेळ आल्यात, तरी तुम्ही देवाच्या नावाखाली देवासारखे सोन्यासारखे आमचे लेकरच मारायचे ठरवलेत. ही भूमिका पटती का? देवाच्या नावाखाली मराठ्यांची अडवणूक करायची आणि आमच्या सोन्यासारखे लेकरं, देवासारखे लेकरं, बालपणात देव पण असतं हे लोक म्हणतात. आमचे तरुण पोरं आत्महत्या करायला लागलेत आरक्षणामुळं, आणि तुम्ही देवाच्या नावाखाली आता आम्हाला बंधनं घालणार. आणि तुमच्या सरकारच्या वतीने तुम्ही कोणालाच माहिती न करता, कोणाला नोटीस न देता, आमच्या वकिलाला सुद्धा नाही कुठल्याच, की तुम्ही उभा राहा किंवा अशी याचिका आली, हे सरकारनं इतकं गुपित दगा फटका आमच्याशी का? तर मराठ्याला रोखा म्हणून. हे आत्ता माहीत झालं आम्हाला, आत्ता माहीत झाली ही गोष्ट की आमच्या वकील बांधवांना सुद्धा कुठलंही सांगितलं गेलं नाही. कोणी याचिका दाखल केली तर तुमचं म्हणलं जातं, नोटीस काढली जाते, नाही उभा राहिले तर मग बोललं जातं. ही अवघड सिस्टम आहे, अवघड सिस्टम आहे. सरकारनं ना जाणून बुजून मराठ्यांची दगा फटका करायला ठरवलंय. पण आम्ही मराठी थांबणार नाहीत, आम्ही शांततेत मुंबईत येणार.